মুর্শি যার সখা তার কিসের ভাবনা, আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা, আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা। मेरे दिल में है काबा और मेरी आंखों में मदीना हे गाणं 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गाऊन सायोनी घोष संपूर्ण देशभर चर्चेत आल्या। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची झलक सायोनी घोष यांच्यात दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। ममता बॅनर्जी यांच्यासारखी साधी वेशभूषा, पायात चप्पल आणि तितकाच आक्रमक राजकीय अंदाज यामुळे सायोनी घोष यांची वेगळी ओळख निर्माण झाली। 2026च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या प्रभावी आणि हटके भाषणांनी विशेष लक्ष वेधून घेतलं। सोशल मीडियावरही त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं सायोनी घोष हे नाव अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं। पण आज त्याच सायोनी घोष यांची चर्चा वेगळ्याच कारणामुळे होत आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सायोनी घोष यांनी पक्षात बंडखोरी केल्याची बातमी समोर आल्यानंतर बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। नेमक्या कोण आहेत सायोनी घोष, त्यांचा अभिनय ते राजकारणापर्यंतचा प्रवास कसा होता आणि त्यांच्या बंडखोरीमुळे तृणमूल काँग्रेसला इतका मोठा धक्का का बसला याविषयी जाणून घेऊया। सायोनी घोष यांचा जन्म 1993 साली कोलकाता येथे झाला। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती। 2010 मध्ये त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला। इच्छे देना या टेलिव्हिजन चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। त्यानंतर नोटो बोलर नॉट आउट या चित्रपटातून त्यांनी बंगाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। पुढे राजकाहिनी, ब्योमकेश ओ चिरियाखाना आणि ऑस्ट्रेलेडीज यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला। अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी समाज आणि राजकारणातील प्रश्नांवर उघडपणे मत मांडण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढू लागली। याच काळात पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू होती। अनेक नेते तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत होते। अशा परिस्थितीत 2021 मध्ये सायोनी घोष यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे त्यांना राजकारणात आणण्याचं श्रेय अभिषेक बॅनर्जी यांना दिलं जातं। पक्षात दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि प्रचार सभांमधून स्वतःची भूमिका ठामपणे मांडली। 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्यांच्या आक्रमक प्रचारशैलीनं ममता बॅनर्जी आणि पक्ष नेतृत्वाचं लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत अभिषेक बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। पक्षातील अनेक जुन्या नेत्यांना मागे टाकत सायोनी घोष पक्षाच्या प्रमुख युवा चेहऱ्यांपैकी एक बनल्या। राष्ट्रीय मुद्द्यांवर त्या सातत्याने बोलू लागल्या। सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स झाले, मात्र त्यांचा राजकीय प्रवास वादांपासून दूर राहिला नाही। 2021 मध्ये त्रिपुरामध्ये प्रचारादरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2023 मध्ये शालेय नोकरी घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली होती। जरी त्यांच्या विरुद्ध कोणतीही दोषसिद्धी झालेली नसली तरी या घटनांमुळे त्या सतत चर्चेत राहिल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत जाधवपूर सारख्या महत्वाच्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली। हा तोच मतदारसंघ आहे जिथून ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती। सायोनी घोष यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला। त्यामुळे त्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। मात्र अलीकडेच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली। विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमधील काही खासदार आणि नेत्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं। या बंडखोर गटात सायोनी घोष यांचं नाव समोर आल्यानंतर पक्षात खळबळ उडाली, कारण पक्षातील अनेक नेत्यांच्या मते सायोनी घोष या ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या सर्वाधिक विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होत्या। त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने पक्षातील अनेकांना धक्का बसला। बंडखोर खासदारांसोबत त्यांनी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीनं पक्षात फेरबदल करत सायोनी घोष यांना तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं। सायोनी घोष यांच्या बंडखोरीमुळे सर्वाधिक भावनिक प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी दिली। महुआ मोइत्रा म्हणाल्या की सायोनी मला मुलीसारखी आणि बहिणीसारखी होती। तिचं भविष्य उज्ज्वल आहे असा मला विश्वास होता। ती मेहनती आणि हुशार आहे। कदाचित भीती किंवा इतर कोणत्या कारणामुळे तिनं हा निर्णय घेतला असेल, मात्र ती संधी साधू नाही।
आणि पैशांच्या मागे धावणारी व्यक्तीही नाही. पण जेव्हा आपल्याला जवळची वाटणारी व्यक्ती पक्ष सोडते तेव्हा मोठी निराशा होते. महुआ मोइत्रा यांच्या या वक्तव्यामुळे सायोनी घोष यांच्या निर्णयाचा पक्षातील भावनिक परिणाम किती मोठा आहे याची कल्पना येते. आज सायोनी घोष या बंगालच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत. अभिनय क्षेत्रातून राजकारणात येऊन काही कालावधीतच त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख युवा नेतृत्वापर्यंत पोहोचल्या. पण आता त्यांच्या बंडखोरीमुळे त्यांचा राजकीय प्रवास एका नव्या वळणावर आला आहे. हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरेल की मोठी चूक याचं उत्तर येणारा काळच देईल.